आम्ही आज वाटाण्याची उसळ बनवणार आहोत. काळे वाटाणे. तेल तापत ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी राई, थोडंसं जिरं. आता आम्ही टाकणार आहोत कांदा. कांदा थोडा लाल झाल्यानंतर हे आमचं छोटंसं किचन आहे. मी आता टाकणार आहे कांद्यामध्ये मीठ. मी हातानं मीठ टाकते. मसाला मीठ चमच्यानं बरोबर होत नाही अंदाज. त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद. हळदीच्या नंतर आम्ही टाकतो मसाला, लाल तिखट मसाला, आमचा घाटी कोल्हापुरी मसाला. हातानं बरोबर अंदाज येतो. थोडासा लाल तिखट मसाला भाजला की मग आम्ही टाकतो थोडासा टमाटा. त्याच्यानंतर आपलं वाटप. कांदा, खोबरं, लसूण, अद्रक वाटप. किचन ओटा नेहमी स्वच्छ असावा, टापटीप असावा. आम्हाला खूप आवडतं स्वच्छता. इकडे ठेवलेले आहेत पापड. आज आहे संकष्टी, तर आम्ही आज मोदक काही बनवलेले नाही आहेत. मोदकची रेसिपी आम्ही कधीतरी दाखवू. मसाल्याला पाणी सुटल्यानंतर याच्यामध्ये घालणार आहोत मसाल्याने तेल सुटल्यानंतर आता आपण मसाल्याचा डबा बंद करूया. मला जागेवरती ठेवूया. जेवण बनवता बनवता थोडं थोडं आवरायचं, म्हणजे एकदम त्रास नाही होणार. हा मसाला थोडा जास्त आहे, ठेवून द्यायचं आता फ्रीजमध्ये, उद्यासाठी होईल. त्याच्यामध्ये आम्ही घालणार आहोत काळे वाटाणे.
काळी वाटाण्याची उसळ. नंतर आता हे डबे मसाल्याचे जागेवर चटणी मिठाची बरण्या जागेवरती ठेवून द्यायचे आहेत. आता थोड्या वेळात ही भाजी तयार. उकळी आली की भाजी तयार. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. घरच्या घरी सोप्या पद्धतीनं आमची वाटाण्याची उसळ आहे. आता मी थोड्या वेळाने वरण करणार आहे. त्याच्यानंतर मी घावणे करणार आहे, काळे वाटाणे आणि घावणे. आणि आता थोडं चहा पाण्याची भांडी वगैरे आवरून घेते. थोडंसं आवरायचं आहे. थोडीशीच आहेत भांडी. इकडे आहे आमची झाडं वगैरे आहेत. तुळस आहे, इकडे तुळस आहे. काय काय झाडं लावलेली आहेत आम्ही, छान छान छोटी छोटी. मोगरा आहे. उसळ तयार झालेली आहे. आमचा स्वतः घरी बनवलेला मसाला. आम्ही बाहेरचे कोणतेही मसाले वापरत नाही. स्वतः बनवलेला मसाला आम्ही वापरतो. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.